अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये हनुमान जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। हनुमानाच्या मिरवणुकीचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। यामागे मोठी परंपरा आहे आणि इतिहासही। संगमनेर मधला हा हनुमान जयंतीचा उत्सव। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची मुख्य रस्त्यावरून मिरवणूक निघते। विशेष म्हणजे हा रथ ओढण्याचा मान महिलांचा असतो। याला 90 वर्षांची परंपरा आहे। याची सुरुवात झाली ती एका ऐतिहासिक घटनेनंतर। स्वातंत्र्यपूर्व काळात 1927 साली ब्रिटिशांनी संगमनेर मधल्या या हनुमान जयंतीच्या उत्सवावर बंदी घातली। सलग 2 वर्ष ही बंदी कायम होती, पण 1929 साली कुठल्याही प्रकारे उत्सव साजरा करायचाच असा निर्धार ग्रामस्थांनी केला। तर काहीही झालं तरी उत्सव होऊ देणार नाही असं ब्रिटिशांचं धोरण होतं। हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल 1929 रोजी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घातल्याचं जाहीर केलं। संगमनेरला छावणीचं स्वरूप आलं होतं। 500 पोलीस गावात तैनात करण्यात आले। हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेच मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला। मंदिरात हनुमान जन्माचा सोहळा झाल्यानंतर मिरवणुकीची तयारी सुरू झाली। पोलिसांनी या मिरवणुकीला आडकाठी केली। तेवढ्यात संगमनेर मधल्या घराघरातून महिला पुढे आल्या आणि त्यांनी पुढाकार घेत रथात हनुमानाची मूर्ती ठेवली। 200 ते 250 महिलांची संख्या पाहता पाहता 500-600 झाली आणि या महिलांनी हनुमानाचा रथ ओढायला सुरुवात केली। या नारी शक्तीपुढे पोलीस आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचं काही चाललं नाही। पोलीस काही करण्याआधीच महिलांनी रथ ओढत ओढत गावाच्या मुख्य रस्त्यावर नेला। पोलिसांनी मोटारी आडव्या लावत मिरवणूक रोखली। तेव्हा 500 ते 600 महिलांनी एकत्र येत गाड्यांची तोडफोड केली। अडवणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यात गुलाल फेकला, बत्तासे फेकून मारले आणि ही मिरवणूक यशस्वी करून दाखवली। तेव्हापासून आजपर्यंत या उत्सवातला हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। 1927 पासून झुंझुरबाई आवसक नावाच्या बाईने हा पहिला रथ ओढला। ब्रिटिशांच्या काळात जेव्हा बंदी होती तेव्हा हा रथ ओढला गेला आणि त्यामुळे हा मान सर्व महिलांना आज तागायत मिळतो आहे। हे 1927 पासून सुरू झालेला हा जन्म उत्सव हनुमानाचा आज तागायत आम्ही महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतो। या उत्सवासाठी संगमनेरातून नाही तर पूर्ण विविध देशातनं जे लोक संगमनेर पासून जोडलेले आहेत ते येऊन हा सण साजरा करतात। हेच या सणाचं मोठं वैशिष्ट्य आहे। सर्वप्रथम या उत्सवाला गावातील सर्व महिला यांना पहिला मान रथ ओढण्याचा असतो। रथ ओढून झाल्यानंतर पूर्व चंद्रशेखर चौकाच्या कॉर्नरपर्यंत महिलांना मान दिला जातो। तिथून पुढे पुरुष मंडळी हा शहराच्या प्रमुख मार्गावरून रथ उत्सवाची मिरवणूक काढण्यात येते। या मिरवणुकीसाठी विविध संगमनेर श्रीरामनवमी हनुमान जयंती उत्सव समिती संचलित नगर जिल्ह्यातील पहिलं मुला मुलींचं ढोलताशा पथक हे समितीने स्थापन केलं। त्यांनाही वाजवण्याची संधी भेटली। हनुमान ही शक्तीची देवता। या हनुमानाचा उत्सव साजरा करायचाच या निर्धारानं संगमनेर मधील नारी शक्ती त्या काळी एकत्र आली आणि तिच्या समोर ब्रिटिशांनाही नमतं घ्यावं लागलं। तेव्हापासून रूढ झालेली ही परंपरा आजही कायम आहे आणि संगमनेर वासियांना त्याचा अभिमान देखील आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।